मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचा उत्साह सर्वत्र दिसून येतो. मात्र नॉयलॉन मांजाचा वापर टाळावा असं वारंवार आवाहन करण्यात येत असतानाही नॉयलॉन मांजाचा सर्रास वापर होत असल्याचं दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे. याच नॉयलॉन मांजामुळं आज धरणगाव इथं पेट शॉपमध्ये विक्री केला जाणारा एक पोपट पक्षी विजेच्या तारांवर अडकून जवळपास 2 तास हवेत लोंबकळत राहिला. ही घटना धरण गावातील वन्यजीव संस्थेचे प्राणी मित्र एजाज खान, गणेश गुरव यांच्या निदर्शनास आली. प्रसंगी त्यांनी पालिकेचे मोहन महाजन, महावितरणच्या निकिता महाजन यांच्याशी संपर्क साधत त्या पक्षाच्या बचाव कार्यासाठी मदत घेत वन्यजीव संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ प्रसंगवधान राखत स्वतः पुढाकार घेत त्या अडकलेल्या पक्षाची सुखरूप सुटका करून धरणगाव येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्या पक्षाला जीवदान दिले. या घटनेमुळे नॉयलॉन मांजाच्या वापरामुळे पक्षी व प्राण्यांचं होणारं नुकसान पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून नागरिकांनी पर्यावरणपूरक पतंगबाजी करण्याचं आवाहन नगरसेवक निलेश चौधरी, महावितरणचे दीपक पाटील, वन्यजीव संस्थेचे भरत शिरसाट यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, धरणगाव.